व आपले प्रश्न लोकसभेमध्ये हक्काने मांडणारा असा उमेदवार दिला तर त्याला आता मतदार निवडून देतील याची खात्री आहे। मोदी साहेबांच्या नावावर निवडून दिले, पण दोन्ही 2014 ते 2024मध्ये 10 वर्षात पाहिजे तशी डेव्हलपमेंट सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसून येत नाही। जर योग्य उमेदवार दिला नाही तर अजून सोलापूर मागं पडेल। देश पुढे चाललाय पण सोलापूर जिल्हा मागं पडत चाललेला आहे। सोलापूर जिल्ह्यात आता 5व्या क्रमांकावर असून सुद्धा एकेकाळी 2 नंबरवर आपलं शहर होतं। आपलं पाणी पळवलं जातं आहे, आपली मिलेट सेंटर पळवलं जाते, आपले 150 किलोमीटर रेल्वे पळवली जाते। पब्लिक पण गप्प आहे आणि शासन पण गप्प आहे, त्यामुळे सगळेजण आपले लचके तोडत आहेत। लचके सगळे एज्युकेटेड पोरं गाव सोडून चाललेले आहेत। रिटायर्ड लोकांचं गाव राहिलेलं आहे। आपलं लोकसंख्या कमी होत चाललेली आहे। लोकसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत। सर्वच पक्ष उमेदवार शोधात आहेत। काहींनी डिक्लेअर केलं, काहींनी अजून अद्याप डिक्लेअर करायचं आहे। सोलापूरच्या विकासासाठी लोकसभेला कसा उमेदवार पाहिजे, एक समाजसेवक म्हणून काय तुमची प्रतिक्रिया आहे? नमस्कार, मी केतन शहा। 5 वर्षानंतर इलेक्शन जाहीर झालेले आहेत। लोकसभेसाठी खासदार म्हणून कसा कॅन्डिडेट द्यायला पाहिजे या संदर्भात आपण विचारणा केली। सोलापूरच्या प्रश्नाची जाण असणारा, सुशिक्षित व आपले प्रश्न लोकसभेमध्ये हक्काने मांडणारा असा उमेदवार दिला तर त्याला आता मतदार निवडून देतील याची खात्री आहे। पक्ष कुठला असल्यापेक्षा आता मागील 2 निवडणुकीत मोदी साहेबांच्या नावावर निवडून दिले, पण दोन्ही 2014 ते 2024मध्ये 10 वर्षात पाहिजे तशी डेव्हलपमेंट सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसून येत नाही। त्यामुळं कॅन्डिडेट्सवर फार मोठा निर्णय अवलंबून राहणार आहे। जर योग्य उमेदवार दिला नाही तर अजून सोलापूर मागं पडेल। 10 वर्षात जे मागं पडलेलं आहे, देश पुढे चाललाय पण सोलापूर जिल्हा मागं पडत चाललेला आहे। सोलापूर जिल्ह्यात आता 5व्या क्रमांकावर असून सुद्धा एकेकाळी 2 नंबरवर आपलं शहर होतं, ते आता फार मागं चालत चाललेलं आहे। कुठलीही इंडस्ट्री आपल्याकडे आलेली नाही आहे। आपलं पाणी पळवलं जातं आहे, आपली मिलेट सेंटर पळवलं जाते, आपले 150 किलोमीटर रेल्वे पळवली जाते, दुसऱ्या डिव्हिजनमध्ये घेतली जाते, तरीसुद्धा कोणी उठाव करायला तयार नाही। हे खरं काम सर्व खासदारांचं आहे। ते लोक लक्ष देत नसल्यामुळं पब्लिक पण गप्प आहे आणि शासन पण गप्प आहे, त्यामुळे सगळेजण आपले लचके तोडत आहेत। लचके मुद्दामून मी हा शब्द वापरतो आहे की सोलापूर जिल्ह्याचे लचके तोडले जात आहेत आणि त्याला आपण बघत बसतो, बघायची भूमिका घेतो। जागरूक नागरिक सगळे एज्युकेटेड पोरं गाव सोडून चाललेले आहेत। रिटायर्ड लोकांचं गाव राहिलेलं आहे। आपलं लोकसंख्या कमी होत चाललेली आहे याची कुणाला जाणीव नाही आहे। केवळ फक्त हायवेचे पैसे सोलापुरात येत आहेत चारीकडचे। ते हायवेचे पैसे आल्यामुळं थोडी आणि ऊस कारखाने, साखरेचे 35 कारखाने चालू असल्यामुळं पैसा थोडा खेळत आहे, पण व्यापार सगळे मंदावलेले आहेत। इंडस्ट्री कुठली आलेली नाही। जे इंडस्ट्रियलिस्ट इथं आहेत ते सुद्धा गाव सोडून जायच्या तयारीत आहेत। ते म्हणतात की आम्हाला आंध्र कर्नाटकला जायचं आहे, इथं पाहिजे त्याशिवाय सुखसोयी नाही आहेत। हे सगळ्याची जाणीव असणारं आज स्मार्ट सिटीचे दुर्दशा आपण बघतोय। सोलापूर महानगरपालिकामध्ये जे टॅक्स रुपी पैसे गोळा होतो त्यातले 70% आपल्याला पगारीला पैसे जातात, तर 30%मध्ये डेव्हलपमेंट काय होणार आहे ह्याची जाणीव असणारा आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी असेल तर तो निश्चित निवडून येईल आणि ते प्रतिनिधी मोदी साहेबांनी किंवा इतर पक्षांनी द्यायला पाहिजे। मला वाटतं काँग्रेसने प्रणिताईचं नाव जाहीर केलेलं आहे, बाकी इतर पक्षाचे नाव अजून आलेलं नाही आहे। तर सर्व पक्षाच्या इथल्या निवडणूक अधिकारी जे असतील त्यांना नम्र विनंती आहे की योग्य तो कॅन्डिडेट द्यावा, जेणेकरून आमच्या सोलापूरचा विकास होईल। धन्यवाद। मतदारांनी जात बघायचा, पक्ष बघायचा की विकास बघायचा, काय महत्त्वाचं आहे? मतदारांनी कॅन्डिडेट बघायचा आणि तो कॅपेबल आहे की नाही हे बघायचा, आणि कॅपेबल नसेल तर कुठलाही पक्ष असू तर त्याला नकाराची ताकद आपल्यात पाहिजे आहे।
आणि 500 रुपयात वोट खरीदण्याचे दिवस आता गेलेले आहेत. आता मतदार जागरूक झालेला आहे. तर आम्हीसुद्धा मतदारांना पण विनंती करतो की पैशाच्या दारूच्या लालचमध्ये न पडता तुम्ही स्वेच्छेने मतदान करा व चांगला कॅन्डिडेट निवडून आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचा प्रयत्न करावा.